महायुती सरकारची ही टर्म सुरू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या भावना इतक्यांदा दुखावल्या गेल्यात की हे खरंच अनावधानानं होतंय की नेते मुद्दाम वक्तव्य करतात असा प्रश्न पडायला वाव आहे। आता या विषयावर बोलायचं कारण म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी शेतकऱ्याला लुटलेला आहे, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला आणि शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू होतात आणि शेतकऱ्यांच्या नव्हे तर व्यापाऱ्यांच्या लाभाचे ते हमीभाव केंद्र असतात। सरकारचं सुलतानी संकट सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं। हा ही कामगार मंत्री आहे, त्यानं त्यांनी बेकायदेशीर कर्ज घेतलं एका दारूच्या कारखान्याला आणि ते सरकारनं माफ केलं। कोण्या कायद्यानं माफ केलं ते सांगावं। यांना शेतकऱ्याविषयी काही देणे घेणे नाही, यांचे संस्था यांचे सहकार कारखाने यांना फक्त शेतकऱ्याचे पैसा लुटायचा आणि आपण श्रीमंत व्हायचं। 8 वेळचे आमदार राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जगाचा पोशिंदा शेतकऱ्याविषयी बोलताना ही अशी मुक्ताफळं उधळली आणि सुरुवात झाली नव्या वादाला। शेतकऱ्यांमधून शेतकरी नेत्यांमधून विखेंच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या। विखे साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर दर दिला असता तर शेतकऱ्यावरही वेळच आली नसती कर्जमाफी मागण्याची। तुम्हाला वास्तविक लाज वाटायला पाहिजे आहे आणि अशी मुक्ताफळं तुम्ही उधळू नका। जवळ निवडणूक आल्यात, कमीत कमी याचं भान ठेवा। तुम्ही शेतकरी नाही, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी नाही, तुम्ही शेतकऱ्याचे कसाई आहे आणि हे बोलणं तुम्हाला शोभत नाही साहेब। जर पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्ही उभारलात तर शेतकरी तुम्हाला या ठिकाणी हातात पायतान घेऊन, कोल्हापुरी पायतान घेऊन इसका दाखवणार नाही। कोट्यावधी रुपये लिहिता येत नाही, एवढे कोटीचे भ्रष्टाचार होत आहेत। साहेब म्हणतात तसं भस्म्या झाला यासनी कधी यांची एकदा पोट भरणार आहेत हे एकदा या मंत्र्यांनी जाहीर करावं आणि मग शेतकऱ्यांच्या बद्दल वक्तव्य करत असताना त्यांची जीभ कशी काय हे होत नाही। मक्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, तर कर्ज बाजार नाही होणार, मग काय होणार आहे? त्यांनी शेती करून बघा, मी 5 एकर शेती माझी त्यांच्या नावे करून देतो, त्यांनी यावं, माझ्या इथं राहावं, मी जिथं राहतो तिथं राहावं त्यांनी आणि शेती करून दाखवावी त्यांनी मला। सरकारने निवडणुकीपूर्वी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला संपूर्ण कर्ज माफ करू, तर त्याचा काही उपयोग आजपर्यंत झालेला नाही। शेतकरी नेत्यांनी तर विखेंच्या राजकीय कारकिर्दीवर सुद्धा बोलत शेतकऱ्यांच्या नादी लागू नका असा थेट इशारा दिलाय। नाही, खरं म्हणजे हे असे बोलणाऱ्या नेत्यांची जिथं दिसतील तिथं थोबडं फोडली पाहिजे आणि आता शेतकऱ्यांनी पण जरा स्वतः डोळे उघडे करून बघितले पाहिजे। या नेत्यांचे, अनेक नेत्यांचे कार्यकर्ते हे शेतकरीच जास्त आहे आणि खुसाला आपण यांच्या पाठीमागे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा बॉम्बा मारत आपण शेतकऱ्यांची मुलं फिरतात। उलट हे दिसतील तिथं यांचे थोबडं फोडण्याची आता गरज आहे। राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्पन्न मिनिस्ट्री आहे, आमदारकी आहे, त्यांना काय माहित शेतकरी कर्जबाजारी का होतो? राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचाराला सरकाराकडून पगार घेतलेले शिक्षक प्रचार करतात, या सगळ्यातून एक दबाव तंत्र उभं करून हे निवडून येतात। यामुळे हे शेतकरी मुद्द्यांमधून निवडून आलेले नाहीयेत। यांच्याकडे काय साखर कारखाने आहेत, यांच्याकडे काय सरकाराच्या माध्यमातून बाय प्रॉडक्ट तयार झालेले आहेत। शेतकरी कर्जबाजारी होण्याची कारण यांच्याकडले असलेल्या शिक्षण संस्था आहेत। शेतकरी कर्जबाजारी होण्याची कारण यांच्या कारखानदारीवर यांनी एक प्रकारे बसवलेला वचक आहे। आधारभाव जो आमचा उत्पादन खर्चावर आधारित आहे, काढलेला आहे, तो पण खरं तर प्रॉपर काढलेला नाही, पण आपण धरूया तेवढा सुद्धा आज आम्हाला बाजारात मिळत नाही। मग ही जी लूट आहे, ही जी काही तफावत आहे, ही तफावत आल्यामुळे आम्हाला कर्जबाजारी व्हावं लागतंय। तुमच्याकडे किती कारखान्यावर कर्ज थकीत आहे, किती सरकारकडून पॅकेज घेतलं आणि त्या पॅकेज मधून तुम्ही निवडणुका करता। पुन्हा साखर कारखान्याच्या भरोश्यावर यांच्या निवडणुका आहे। शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम विखे पाटील करतायत। भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आलेली आहे। तुम्हाला जर का शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांचा अपमान विखे पाटील करू नका। राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय, तर हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मालायको, मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। त्यांची गाडी एक
फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे, आमदारांच्या घरासमोर लघुशंका करणे, अशा प्रकारचे चिथावणीपर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे. मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केलेले आहे. काय केलं याचं उत्तर साधं आहे, मी ते द्यावं. नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. शेतकरी नेत्यांनी विखेंवर प्रहार केलाय तर त्यांची राजकीय कारकीर्द हव्यासाची असल्याच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. विखे काँग्रेसकडून सलग 6 वेळा आमदार राहिलेत. 1995 पासून 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी विविध मंत्रिपद उपभोगली. 2014 साली फडणवीस सत्तेत आल्यानंतर 5 वर्ष ते विरोधी पक्षही होते. 2019 साली राजकीय वाऱ्याची दिशा बघून त्यांनी आपला पुत्र सुजय विखेसह भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये पुन्हा मंत्रिपद तर सुजय विखे भाजपकडून खासदार झाले. 2024 मध्येही त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले. आजवर राज्याच्या मंत्रिमंडळात 12 वेगवेगळी खाती सांभाळण्याचा त्यांचा अनुभव आहे. नुकसान होतंय हे लक्षात आल्यावर पक्ष बदलण्याचा पर्याय शेतकऱ्याकडे नसतो असंही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या वक्तव्याबाबत विखे पाटील यांच्याशी बोलेन असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत. चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र विखेंची पाठराखण केली. टीकेची झोड उठल्यानंतर कधीही शेतकरी विरोधात बोललो नाही अशी प्रतिक्रिया विखेंनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवण्यासाठी सोसायट्यांबाबतचं वक्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचंही विखे म्हणाले. शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. शेतकरी हा बळीराजा आहे, लाखाचा पोशिंदा आहे. त्या संदर्भामध्ये मी नक्की विखे पाटील साहेबांनी, कारण विखे पाटील साहेब पण शेतकरी आहेत, मी पण त्यांना अनेक वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो. मी त्याच्याबद्दल असाही प्रश्न मला माझे बारामतीचे पत्रकार मित्र विचारत होते, नक्की काय झालंय त्याची माहिती घेईल. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं. इथं त्या एक कार्यक्रम असा होता की ज्यामध्ये उद्या सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवायच्या, त्यासाठी सोसायटीचे कर्ज घ्यायचे, ते थकवायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हा एक त्याशी निगडीत माझा मुद्दा होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्याचा दुरान्वय संबंध होता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आमची नेहमीच भूमिका सकारात्मक राहिली. नेहमीच आपण त्यासाठी प्रयत्न केले. वक्तव्य शेतकऱ्यांबाबत नव्हे तर सोसायट्यांबाबत केल्याचं विखे सांगत असले तरी या वक्तव्यानं ते वादात सापडले. या वक्तव्याचा फटका निवडणुकात विखे पाटलांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.